लक्षात ठेवायची ट्रेडिंगमध्ये फायनान्शियल रिस्क इन्वॉल्ड आहे, त्यामुळे थोडा विचार करून करा. बाकी याच्यात विड्रॉल आणि डिपॉझिट पण खूप सोपं आहे. तुम्ही बँक थ्रू करू शकता, UPI यूज करू शकता किंवा पेटीएम पण यूज करू शकता आणि त्या थ्रू तुम्ही तुमचं डिपॉझिट विड्रॉल दोन्ही पण करू शकता. तुम्हाला काय प्रोमो कोड माझा यूज करा प्रणित, यामुळे तुम्हाला जेव्हा फर्स्ट तुम्ही डिपॉझिट कराल तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा बोनस पण मिळेल. बाकी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पिन केलेलीच आहे, तिथे जाऊन तुम्ही हे ट्राय करू शकता आणि मला सांगा तुमचा अनुभव कसा होता. बाकी आता पुढचा व्हिडिओ बाकी आहे, तो एन्जॉय करा. माझं नाव कुंदन जयस्वाल आहे. मी होतो वडाळ्यामध्ये आणि मला दोनदा मेसेज, थोडं माईक जवळ ठेव. मला दोनदा मेसेज आला माझ्या अकाउंटमधून काहीतरी बँड्रावरनं स्वाईप होत आहे अकाउंटमध्ये. दोनदा मेसेज, 7,000 आला, परत 7,000, परत 7,000, 21,000 गेले, कट झाले. मी लगेच इमिजिएटली कार्ड ब्लॉक केला. बँकेमध्ये एक ऑप्शन असतो की तुम्ही क्लेम टाकू शकता. कसलं, जर का तुमच्या अकाउंटमध्ये फ्रॉड झाला विदिन 45 डेज तुम्ही जर टाकलात तर ऑटोमॅटिकली ते 45 डेजमध्ये तुम्हाला रिव्हर्स येतात. तर मी क्लेम पण टाकला आणि माझ्या अकाउंटमध्ये परत ते 21,000 रिव्हर्स पण आले. मग तुला 42,000 मिळाले? नाही, 21,000. अच्छा, तेवढेच मिळाले जेवढे गेले तेवढे मला रिव्हर्स आले. पण बँकेचं म्हणणं होतं की हे कुठून तरी ऑटोमॅटिकली ते ऑनलाईन शॉपिंग करत होते. बिकॉज फ्रॉड कसा होतो, जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये डेबिट होतं ना, ते लोक परचेस करतात काहीतरी ऑनलाईन आणि परचेस करून ते रिडीम करतात. ते रिडीम मारून ते पैसे कन्वर्ट करतात त्यांच्या वॉलेटमध्ये. हे ऍक्च्युली आजोबा सांगतायत ना, आजोबाचे अनुभव चांगले सांगतोय. तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस का? आई मराठी आहे माझी. अच्छा अच्छा, क्रॉस ब्रीड. आई मराठी, शिक्षण मराठीतून झाले. अरे छान छान छान. मग तुझे पैसे मिळाले तुला? तुझा फ्रॉड तर नाही झाला, ते टच करून आलास तू ना? ठीक आहे, 500 ठिकाणी भेटला. 500 दिले पाहिजे. तुम्हाला व्हॅल्यू आहे माझ्या पैशात. मी घाम गाळला या पैशासाठी सोलापूरला जाऊन. ठीक आहे ठीक आहे. अजून कोणाकडे आहे स्टोरी? नाही तुम्ही दुसरा प्रश्न विचारा, असं काही चिंता करण्याची गरज नाही आहे. कोण आहे तुमच्यापैकी ज्याच्याकडे नाही? ठीक आहे ठीक आहे, कोणाकडे नाही झालं फ्रॉड? ठीक आहे, खूप सोपा विचारतो. अच्छा तुझ्याकडे नाही आता भाई, तो इकडचा तू सांग काय झालंय. तो इकडे हॅबिटेटचा आहे ना, तर त्यांच्यावर वेगळा फ्रॉड झालेला, खाली झालेला तो. ठीक आहे. ठीक आहे. तुमच्यापैकी किती जण आहेत जे कॉलेजमध्ये आहेत सध्या? असं कोणी आहे तुमच्यापैकी कॉलेजमध्ये? अच्छा, कोणीच नाही आहे. तुमच्यापैकी कोणी आहे ज्याला असं वाटतं की तुम्ही गरीब आहात थोडे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर एक तुझ्यासाठी प्रश्न पण नाही आहे, ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे हा. तुमच्यापैकी कोणाच्याही अकाउंटमध्ये जर 100पेक्षा कमी रुपये असतील ना